अंधार जागला चांद हा भागला धाटो जरी सावल्या ज्योत प्रकाशाची माते तुझी खाशी वाटा किती दावल्या सागर तरताना पाठी तू वसताना चिंता कशाची पुरी पंखात येई बळ लागे आता ना झळबडव्यात असलो जरी शिवशक्ती धावगे शिवशक्ती धावगे शरणांना पावगे आधार जीवा नमस्कार मंडळी, आज साळशी डाळपस्वारीचा 4था दिवस आहे आणि 4थ्या दिवसामधील हा दुसरा भाग तुम्हाला मी या ब्लॉगच्या माध्यमातून दाखवतो आहे। तर आज खूप आकर्षक असा भाग हा आहे, कारण आज भोवऱ्याच्या वाडीवरून परतताना देव स्वगृही परततेवेळी महारवसामध्ये महारस्थळामध्ये जी जोरदार धाव घेतात आणि तो एक बघण्यासारखा भाग आहे, तो आज या भागामध्ये दाखवणार आहेत। आज एवढ्या जोशात आणि देवकळेमध्ये जे धावत असतात देव, ते आज भक्तगणांना आवरता नाकी नऊ येईल अशा प्रकारचा हा दृश्य आहे। आणि तिथून नंतर आमच्या साळशीच्या पावनाई मंदिर पापडीवर देव सर्व कार्यक्रम उरकून येतात, तेव्हा तिथे देव आनंदोत्सव करून शिवकळा त्या ठिकाणी नृत्य करतात। एक आकर्षक अशा प्रकारचं पाहण्यासारखं आज जे दृश्य आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे ह्या दुसऱ्या भागामध्ये आजच्या। तर मंडळी, जवळजवळ हजारोच्या 1200च्या संख्येने मला वाटतं की ही सर्व भक्त मंडळी या देवांसोबत भोवऱ्याच्या वाडीला निघालो आहोत आम्ही, आणि आता घाटी रस्त्याने वर चढतो आहोत आणि तुम्हाला दाखवतो की जवळजवळ 2 किलोमीटरपेक्षा पण लांब रांगा आहेत आणि ह्या कॅमेऱ्यात मी कैद करू शकत नाही अशा प्रकारची ही मोठी दिंडी देवांची चाललेली आहे। आणि 70, 75, 80 असे वयोवृद्ध लोकसुद्धा या दिंडीमध्ये सहभाग होतात, या डाळपस्वारीमध्ये सहभाग होतात आणि कुठल्याही प्रकारचं त्यांना काटे कुटे दगड गोटे न पायाला टोचले तरी त्यांना त्याचा श्रम किंवा त्रास वाटत नाही आणि मोठ्या हौशेने या देवांसोबत धावत असतात आणि या देवांबरोबर धावतायत। सुमारे रात्रीचे 1:45 वाजले असतील आणि भोवऱ्याच्या वाडीवरून आम्ही मारथाळात पोचल्यावर देवानी एकदम सुसाट या ठिकाणी भेटीसाठी धावा घेतल्या आणि त्याच्यामध्ये सेवेकरांची तारांबळ उडाली। खूप जोरदार अशा प्रकारे या ठिकाणी देवानी धाव घेतली आपण बघतोय।
समाधी समाज घेऊन लाव आणि जशी राठी होत तशी राठी चल अशा तऱ्हे दाप करता दापाची पूर्तता कर असलेलं तुझ्या कोण्याचा संभाळ ज्या पुरुषांनी हा स्थापना केलं आणि त्या पाशाना बसवली काय समजली काय स्वरूपात कशी गेली आज मर्यादी ह्या वेळात आशनाच्या अधिकाऱ्याकडे आज समजलं आणि त्या आशनाच्या अधिकारी उभे करून तुझ्या जाग्यात पाशाना हात गळलेली असली किंवा पडलेली असली तू हजार कर एक पैशाच्या मुदत बाबा महाराज प्रमाण जे काय पासनात काही कोणी वसान नव्ह दे किंवा तुझ्याकडे दडलेली असं दे अशा तऱ्हेत आकाराचा चौऱ्याऐंशी असतात पाषाण जागा असतात तर यात न करून 12 थळाच्या मतानं आज जागा असतात खालच्या ओस नेऊ दे किंवा कोण करू दे दडलेली असं नाही वर्षाच्या मुक्तीत ती पाषाणं आहे तुझ्याकडे भेटावी असे तर दाप करता दापाची पूर्तता कर असलेल्या गावा घराची रखवाला संभाळ कर आता काय नाम दिलं काय म्हणलं बोल बरोबर हा सॉरी करू सॉरी करतो हर 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 भक्तांचा आणि देवांचा आनंद या ठिकाणी गगनाला भिडला आहे आणि या ठिकाणी वाद्यवृंद तालावर देव नृत्य चालू झाले आहेत आणि आनंद सोहळा या ठिकाणी आपण पाहतोय. शेवट गोड झाला म्हणूनच आज 12 स्थळामध्ये सर्व 12-5 मानकरी सेवेकारी भक्तगण सर्वांना देव आपल्या सत्वावर आणि तत्वावर सांभाळून केसालाही धक्का न लावता
पूर्ण बारातळा फिरून या ठिकाणी पावनाई देवीच्या मंदिराच्या पापडीवर येऊन आनंदोत्सव म्हणून या ठिकाणी नृत्य करतात आणि हे नृत्य पाहण्यासाठी हजारोच्या संख्येने लोक या ठिकाणी उपस्थित असतात आणि नयनरम्य असे हे प्रकारचे हे नृत्य आपण पाहतोय. पारंपरिक आणि शाही थाटात हा 4 दिवसाचा उत्सव आज समाप्त झाला आणि सर्व देव आणि शिवकळा आणि सर्व भक्तगण या ठिकाणी आता मंदिरात जाऊन आता विश्राम करतात. माझ्या बघण्यात या टाळातरीचे पहिल्यांदाच एवढा उशीर म्हणजे आता रात्रीच्या 1 वाजताचे क्षण आहे ते. रात्री 1 वाजता आम्ही आमच्या पावनाई मंदिराच्या परिसरात पोहोचलो. त्यावेळेला कौल प्रसाद उशीर झाल्यामुळेच हा उशीर झाला होता. पण कुठल्याही रयतेला काडी मात्र त्रास न होता देवाने सर्वांना सांभाळून आपल्या स्वगृही परत घेऊन आले. हीच आमच्या 84 संतांची कृपा आमच्या पाठीशी असते आणि अगदी खात्रीपूर्वक असं देवाने सर्वांना काडी मात्र त्रास न होता या ठिकाणी परत घेऊन आले.
काढते हा काढ